अशा नात्यांना सोडून द्या. नमस्कार मित्रांनो, आपल्या आयुष्यात काही माणसं अशी असतात ज्यांच्यासाठी आपण खूप काही करतो, त्यांना वेळ देतो, त्यांची काळजी घेतो आणि प्रत्येक अडचणीत त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहतो. पण अनेक वेळा असं होतं की समोरच्या व्यक्ती आपल्या प्रेमाची, भावनाची आणि त्यागाची किंमतच करत नाही. आपण नातं टिकवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहतो, पण समोरून मात्र तितकाच प्रतिसाद मिळत नाही. अशा नात्यामध्ये माणूस हळूहळू थकून जातो आणि स्वतःला दोष देऊ लागतो. पण लक्षात ठेवा, प्रत्येक नातं जपण्यासाठी फक्त एकच व्यक्तीचे प्रयत्न पुरेसे नसतात. नातं तुटण्यासाठी दोन्ही बाजूने प्रेम, विश्वासाने आदर असणं खूप गरजेचं असतं. म्हणून आज आपण अशा काही नात्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना वेळेवर ओळखणे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फक्त गरज असेल तेव्हाच तुमची आठवण काढणारी नाती. काही लोक तुमच्याशी फक्त त्यांना काही काम असेल तेव्हा संपर्क करतात. त्यांना मदत हवी असते, त्यांच्यावर एखादी अडचण आलेली असते किंवा त्यांना तुमच्याकडून काही फायदा हवा असतो, तेव्हा ते तुमची आठवण काढतात. बाकीच्या वेळी ते तुमचं विचारपूसही करत नाही. सुरुवातीला आपल्याला हे समजत नाही, कारण आपण त्या नात्याला मनापासून जपत असतो. पण हळूहळू लक्षात येते की समोरच्या व्यक्तीला तुमच्या भावनापेक्षा स्वतःच्या गरजा जास्त महत्त्वाच्या आहेत. खरं नातं तेच असतं जे फक्त गरजेच्या वेळी नाही, तर आनंदात आणि दुःखातही तुमच्यासोबत उभे राहतात. त्यामुळे अशा नात्यांना वेळेवर ओळखा आणि स्वतःच्या मानाची काळजी घ्या. तुमची भावना समजून न घेणारी नाती. प्रत्येक नात्यामध्ये प्रेमाबरोबरच समजून घेण्याची भावना असणं खूप गरजेचं असतं. पण काही नातं अशी असतात जिथे तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या प्रत्येक भावना समजून घेता, तिची काळजी करता, तिच्या अडचणी ऐकून घेता. पण जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येतो तेव्हा मात्र कोणी तुमच्या सोबत उभे राहत नाही. तुम्ही दुःखी असाल, मनातून तुटलेले असाल किंवा एखाद्या गोष्टीत मोठ्या समस्येत असाल, तर त्या व्यक्तीला त्याचं काहीच वाटत नाही. अशा वेळी माणूस खूप एकटा पडतो, कारण नातं हे फक्त आनंदाच्या क्षणासाठी नसतं, तर कठीण काळातही एकमेकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी असतं. जरी एखाद्या नात्यात तुमच्या भावनाची किंमतच केली नसेल, तर त्या नात्याबद्दल एकदा नक्की विचार करा, जेथे तुम्हालाच नेहमी माघार घ्यावी लागतं. काही नात्यामध्ये प्रत्येक वेळी तुम्हीच समजूतदारपणा दाखवता. भांडण झालं, गैरसमज झालं की एखादी चूक झाली तरी तुम्ही आधी फोन करता, तुम्हीच माफी मागता आणि तुम्हीच नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करता. सुरुवातीला हे सगळं प्रेम म्हणून वाढतं, पण हळूहळू समोरच्या व्यक्तीला त्याची सवय लागते. मग तिला वाटू लागतं की काही झालं तरी तुम्ही पुन्हा त्याच्याकडे याल. लक्षात ठेवा, नातं टिकवण्यासाठी जबाबदारी फक्त एका व्यक्तीची नसते. जर प्रत्येक वेळी तुम्हाला झुकावं लागत असेल, तर त्या नात्यामधील समतोल कुठेतरी हरवला आहे. तुमच्या यशामुळे आनंदी न होणारे नाती. खरंच नातं तेच असतं जिथे तुमच्या आनंदात समोरच्या व्यक्तीलाही आनंद होतो. पण काही लोक तुमच्या यशामुळे खुश होणे योजने नाराज होतात. तुम्ही आयुष्यात पुढे गेलात, एखादी चांगली गोष्ट मिळवली किंवा काहीतरी नवीन साध्य केलं, तर ते तुमच्या कौतुक करण्याऐवजी तुमच्या चुका काढायला सुरुवात करतात. अशा लोकांना तुमचं यश सहन होत नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यात कोण तुमच्या प्रगतीमुळे खरोखर आनंदी आहात आणि कोण फक्त दिखावा करत आहे, हे ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. कारण घरी माणसं तुमच्या यशात तुमच्याही पाठीशी उभी राहतात. जिथे तुमच्या स्वाभिमानाला वारंवार ठेच पोचते. प्रेम, मैत्री किंवा कोणतेही नातं असो, त्या नात्यामध्ये आदर असणं सर्वात महत्त्वाचं असतं. जर एखादी व्यक्ती सतत तुमचा अपमान करत असेल, तुमच्या मनात किंमत देत नसेल किंवा लोकांसमोर तुम्हाला कमी लेखत असेल, तर त्या नात्यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ लागते. अनेक लोक नातं टिकवण्यासाठी सगळं सहन करतात, पण जिथे स्वाभिमान दुखावला जातो तिथे थांबून विचार करणं गरजेचं असतं. कारण ज्या नात्यात हजर नाही, ते नातं जास्त काळ आनंद देऊ शकत नाही. जेथे
तुमच्यावर सतत नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. काही नाती असे असतात जे समोरची व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. तुम्ही कोणाशी बोलावं, कुठे जावं व काय करावे आणि कोणते निर्णय घ्यावेत हे सगळी तीच ठरवू लागते. सुरुवातीला आपल्याला वाटतं की ती व्यक्ती आपली काळजी करत आहे, पण हळूहळू लक्षात येते की आपल्या स्वातंत्र्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. प्रत्येक माणसाला स्वतःचे विचार, स्वतःचे निर्णय आणि स्वतःचं आयुष्य जगण्याचा अधिकार असतो. ज्या नात्यात तुमचं मत आणि तुमचं स्वातंत्र्य महत्त्व मानला जात नाही, त्या नात्यामुळे माणूस आतून तुटून लागतो. त्यामुळे अशा नात्यांना वेळेवर ओळखणं खूप गरजेचं आहे. जेथे तुमच्या चुका नेहमी लक्षात ठेवल्या जातात. कोणताही माणूस परिपूर्ण नसतो. प्रत्येकाकडून कधी ना कधी चूक होतात. पण काही नात्यामध्ये समोरची व्यक्ती तुमच्या चुका पुन्हा पुन्हा काढत राहते. भांडण झालं की ती पुन्हा त्याच गोष्टी आठवून देते आणि तुम्हाला दोष ठरवते. अशा वेळी माणूस किती चांगला वागण्याचा प्रयत्न केला तरी त्याला स्वतःची किंमत कमी झाल्यासारखी वाटते. खरंच नातं तेच असतं जिथे चुका माफ केल्या जातात आणि एकमेकांना पुन्हा उभारण्यासाठी साथ दिली जाते. जेथे फक्त चुका आठवल्या जातात तेथे आनंद फार काळ टिकत नाही. जेथे तुमचं बोलणं आणि मत कधीच ऐकले जात नाही. प्रत्येक नात्यामध्ये दोन्ही व्यक्तींना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार असतो. पण काही नाती असे असतात जेथे तुम्ही कितीही बोललात तरी तुमची भावना आणि विचारांना महत्त्व दिला जात नाही. प्रत्येक निर्णय समोरची व्यक्तीच घेते आणि तुम्हाला फक्त ऐकून घ्यावं लागतं. हळूहळू अशा नात्यामध्ये माणूस स्वतःचं मत व्यक्त करणं कमी करतो आणि आतून एकटा पडू लागतो. ज्या नात्यात तुमच्या आवाजाची किंमत नाही, त्या नात्यात तुमच्या अस्तित्वाची किंमतही कमी होत जाते. त्यावेळी अशा व्यक्तीकडे दुर्लक्ष करू नका, जिथे सतत तुलना केली जाते. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत तुलना करण्याची सवय असते. ते तुमची दुसऱ्या लोकांशी तुलना करतात. तुमच्या कामाचे, स्वभावाची आणि यशाची तुलना करतात. अशा तुलनेमुळे माणसाचा आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिचे गुण, क्षमता आणि परिस्थिती वेगळी असते. खरं नातं हेच असतं जिथे तुमचा स्वीकार केला जातो. जर एखादी व्यक्ती सतत तुम्हाला दुसऱ्याची मोजत असेल तर त्या नात्यात तुम्हाला खरा आनंद मिळणं कठीण असतं. जिथे फक्त तुम्हीच नातं टिकवण्याचा प्रयत्न करताना आता टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न करणं खूप महत्त्वाचं असतं. पण काही नात्यामध्ये नेहमी तुम्हीच फोन करता, तुम्हीच भेटण्याचा प्रयत्न करता आणि तुम्हीच सर्व गोष्टी समजून घेता. समोरची व्यक्ती मात्र नातं टिकवण्यासाठी काहीच करत नाही. अशा वेळी स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. जर तुम्ही प्रयत्न करणं थांबवलं तर हे नातं खरंच टिकेल का? कारण जिथे फक्त एकाच व्यक्तीची धडपड असते तिथं नातं जास्त काळ मजबूत राहू शकत नाही. मित्रांनो, प्रत्येक नातं जपणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःला हरवून नाही. जेथे तुमच्या भावना, तुमचा स्वाभिमान आणि तुमच्या प्रेमाची किंमत केली जात नाही, अशा नात्यांना धरून ठेवू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.